नमस्कार, रसरंग किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडतो असा वडापाव। तर सर्वात पहिले आपल्याला कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। तर आता आपण कुकरमध्ये 1 किलो बटाटे घेतले आहेत आणि ते बुडेपर्यंत पाणी ओतायचे आहे। बटाट्यांना चव येण्यासाठी 1 चमचा मीठ टाकायचे आहे आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे। कुकर गार होईपर्यंत आपण त्यासाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या 9-10, अद्रक लसूण 7-8 पाकळ्या, जिरे 1 चमचा, धने 1 चमचा आणि पुदिन्याची 15-16 पाने। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। फक्त जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं जाडसर। आता आपण वडे तयार करण्यासाठी जे बेसन पीठ लागते ते तयार करून घेऊ। त्यासाठी येथे मी 2 वाट्या बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा असं थोडासा क्रश करून टाकलाय आणि ते सर्व मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून सर्व चांगले भिजवून घेऊ। आता शिजून घेतलेला बटाटा परतून घेऊ। त्यासाठी गॅसवर कढई ठेवू, 2 चमचे तेल टाकू। तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे। आता हे सर्व टाकून आपण मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये वाटलेले वाटण टाकून चांगले मिक्स करून घेऊ। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकूया, चवीनुसार मीठ, पाव चमचा गरम मसाला आणि आता हे सर्व टाकून चांगले परतून घेऊ। आणि हे परतल्यानंतर त्यामध्ये आपण काय करू, मॅश केलेला बटाटा आहे तो टाकून घेऊन पुन्हा एकदा छान परतून घेऊ। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगली मिक्स करून घेऊ आपण।
आता आपण बटाट्यांचे वडे तयार करून घेऊ। आता वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यावर वडे बेसनामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घेऊ आणि छानपैकी तळून घेऊ। तयार आहे आपला गरमागरम वडापाव।